दिसून नाही. काय नाही, काही काही गोष्टी दिसून ठरत नाही, दिसून ठरत नाहीत. काही गोष्टी दिसत नाहीत पण असतात. ब्रह्म कशाने दिसत नाही पण आहे. आणि हे जग दिसलं तरी नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात, हे मजची माझी असे माझ्यातच हे सगळं जग. जगात मी का जगत माझ्यात. ह्या जगात आकाश आहे का आकाशातच जग आहे. कळायला का आता. हे आकाश बघा, ह्या जगात आकाश आहे का जगच आकाशात आहे. जरा अवघड चाललं का तुम्हाला. अरे हे सगळं जगत कशात आहे. आकाशात आहे. जे जे आहे ते सगळं कशात आहे. आकाशात आहे. आकाश तर सगळ्यात आहेच, पण हे सगळंच कशात आहे. आकाशात. आणि ते आकाश शब्दात अडकले. कशाने कळालं तुम्हाला. कशाने कळालं. शब्दाने, फक्त शब्दाने. म्हणून तर त्याला आपण आकाशवाणी म्हणतो. कोणची वाणी. आकाशाचं ज्ञान कशाने झालं. शब्दाने झालं. आणि तो शब्द कशाने कळाला. मनात कळाला. कशाने. शब्दाला किंमत शब्दामुळं का नाही, कशामुळं. मनामुळं. मड्याला मनच नाही तर काय शब्द आहे त्याला. शब्दच नाही. मग कशामुळं शब्द. मनामुळं. मग हे सगळं कशात भरलंय. मनात. हे सगळं संसार चित्र कुठे आहे. मनात. म्हणजे शब्द स्पर्शे रूप रस गंध हे कशात आहे. मनात. आणि हे सगळं जग कशात आहे. मनात. तुमचं मन लहान नाही. तुम्ही लहान समजू नका तुमचं मन. तुमच्या मनात सप्त पाताळ सप्त स्वर्ग येतं. 33 कोटी देव येतं. ब्रह्म विष्णू महेश येतं. हे सगळं कशात आहे. मनात. तुमच्या मनात आहे. एवढं तुमचं मन केवळे केवळे. मन अभया एवढे. मन लहान नाही तुमचं. सगळं कशात ठेवलंय तुम्ही. मनात. तुमचं वावर कुठे आहे. मनात. तुमचं घर कुठे आहे. मनात. घरातले कुठे आहे. मनात. तुमचं मंठ कुठे आहे. मनात. तालुका कुठे आहे. मनात. जिल्हा कुठे आहे. मनात. महाराष्ट्र कुठे आहे. मनात. भारत देश कुठे आहे. मनात. आणि बाकी सगळे राष्ट्र कुठे आहेत. मनामध्येच. हा सगळं कुठे आहे. लहान नाही तुमचं मन. एवढं कसं आहे ते व्यापक आहे. आता जर मन व्यापक आहे तर ज्याला मन कळालं तर परिच्छिन्न कसा राहील. तो लहान आहे का. मग नाही. काय कळालं ज्याला. मन. हा ज्याला मन कळालं तो लहान आहे का. नाही. ज्यांनी मन जाणलं. ज्याला मन कळालं ज्यांनी मन जाणलं असा मनाला जाणणारा मनावून कसा आहे. वेगळा आहे. व्यापक आहे. चैतन्य स्वरूपे. मन व्यापक जड आहे आणि मी व्यापक चैतन्य आहे. पहा जरा तुम्ही निहाळा. तुम्हाला पहा. मन व्यापक हे पण जड आहे आणि तुम्ही व्यापक चैतन्य आहात. कसे आहात तुम्ही. व्यापक चैतन्य स्वरूप आहात. मन सगुण आहे. तुम्ही निर्गुण आहात. मन सापेक्षित व्यापक आहे. तुम्ही निरपेक्ष व्यापक आहात. तुम्ही कसे व्यापक आहेत त्याला जोड नाही. मनाला तरी म्हणता येतं मनापेक्षा माया व्यापक आहे. म्हणावं लागतं. एकाला धरून सापेक्षित व्यापक. तुम्ही निरपेक्ष व्यापक आहात. चैतन्य स्वरूप आहात. म्हणून हे अर्जुना, म्हणून हे विश्व जे आहे ते मिया विश्व धरिजे जैसे सूत्रे मनी. मी असं विश्व धरलेलं आहे माझ्या ठिकाणी. जसं एखाद्या दोऱ्यात अनेक मणी ओवलेले आहेत. त्या मण्याला आधार अधिष्ठान कोणी. दोरा. केवळ दोरा आहे. केवळ काय दोरा. तसं हे जे जग आहे हे सगळं जगाचा दोरा मी आहे. म्हणून तर मुक्ताबाई म्हणतात विश्वपट ब्रह्म दोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली ताटी उघडा. काय बसले तुम्ही ताटी लावून जगाला भेऊन.
कशाला भिवून? जगाला खोट्या जगाला, मिथ्या जगाला, माईक जगाला भिवून कुठं बसले तुम्ही? ताटी लावून बसले तुम्ही. ब्रह्म हा ताटी उघडा, हे विश्व पट आहे, पण त्याच्यातला दोरा तुम्ही आहेत. मग पट खरा का दोरा खरा? दोरा हा, पट कार्य आहे आणि दोरा कारण आहे. दोरा खरा आहे. दोऱ्यावरच पटाची काय केलेली? कल्पना केलेली. म्हणून तुम्ही खरे येत. हे पट ईश्वपट आहे, तुम्ही याच्यातले दोर आहात उभे आडवे. तुम्हीच खरे येत, म्हणून तुम्हीच ब्रह्म आहात हे तुमच्यावर भासलेलं आहे. म्हणून तुम्ही काय करा? ताटी उघडा आणि जगाला उपदेश करण्याकरता आलेली तुम्ही. म्हणून इथं महाराज म्हणतात, विश्वधरी जे जैसे सूत्रे म्हणे, त्याप्रमाणे म्या हे विश्व धरलेलं आहे. जसं सूत्र ते मणी दोऱ्यावर गुंफलेले असतात आणि त्या मण्याला आधार अधिष्ठान ते दोर आहे, तसं ह्या जगाला आधार अधिष्ठान मीच आहे. नाही मीच हे सगळा ओत प्रोत, मीच नटलोय सगळं. हे मीच झालेलो. अवघा देवची झाला पाय भरून या, जे जे दृष्टी दिसे ते ते पूजा ध्यान जप त्याशी नाही. जे जे दृष्टी म्हणजे जे जे वरतीनं तुम्हाला कळायलं, अरे जे जे